सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मनसेसोबत आघाडी करण्याचा विषय नगण्य, स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे प्रदेशाध्यक्षांचे निर्देश। नाना पटोलेंची भूमिका, मनसेसोबतच्या युती संदर्भात काँग्रेसमध्ये विसंवाद असल्याची चर्चा। मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या, वरळीतील राहत्या घरी गौरी पालवेंनी घेतला गळफास, कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती। मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवानगी लोकार्पण केल्यानं अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानं आज पोलीस ठाण्यात हजर राहणार। मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच द्या, मराठी एकीकरण समितीची रेल्वेकडे मागणी। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू, उपकर्णधार स्मृती मानधना आणि सिने संगीतकार आणि निर्माता पलाश मुच्छल आज अडकणार लग्नबंधनात। लग्न सोहळ्यासाठी महिला टीम इंडिया सांगलीमध्ये दाखल। गुवाहाटी कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेची टिच्चून फलंदाजी, आफ्रिकेची धावसंख्या 330च्या पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।